आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार किरणजी लामटे, सीताराम गायकरजी, पद्मश्री राहीबाई पोपेरे, कपिल पवार, संध्या सोनवणे, कैलास वाकचौरे, वैशालीताई राऊत, शरदराव चौधरी, राजेंद्र गुंड, आत्ता ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ते भाऊसाहेब देशमुख, अभिजित देशमुख, त्यांचे सर्व सहकारी सचिन नरोडे, डॉक्टर मनोज मोरे, प्रशांत गायकवाड, अशोक देशमुख, रामनाथ वाकचौरे, अर्जुनराव टिळे, सुधीर शेळके, मनोज देशमुख, अशोकराव आरोटे, विकास शेट्टे, शर्मिला येवले, अनिल गोडसे, सयाजीराव पोखरकर, अण्णासाहेब गोडसे, भाऊसाहेब नवले, बांदास तिकोडे, पुष्पाताई लामटे, विनायक धुमाळ, अक्षय आभाळे, बांदास डोंगरे, गोरक्ष मालुंजकर, रावसाहेब वाळुंज, उषवाताई निगडे, उज्ज्वलाताई राऊत, नीताताई आवारी, भीमाताई रोकडे, सुजाताताई भोर, बबनराव वाळुंज, प्रकाश नायकोडी, भीमाशंकर कवडे, पोपटशेठ दराडे, शेख, तसंच उपस्थित असणारे आमचे सर्व व्यापारी, सर्व मायमाऊली, सर्व उपस्थित माझे बांधव, माझ्या अकोलेच्या विधानसभा मतदारसंघातले आलेले सगळे आदिवासी, बिगर आदिवासी सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा यायला उशीर लागला मला. ही सभा झाल्यानंतर संभाजीनगरला एक महत्त्वाची सभा आहे, मुख्यमंत्री पण तिथे येणार आहेत, त्याच्यामुळे मला तिकडं वेळेमध्ये जायचं आहे. आज अतिशय उत्साहाने आपण सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं, त्याबद्दल अकोलेकरांना मनापासून धन्यवाद देतो. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या अकोलेच्या परिसरामध्ये येत असताना मला डॉक्टर लामटेंनी सांगितलेलं होतं की दादा, बरीच विविध विकास कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण अशा प्रकारचे कार्यक्रम मला घ्यायचे आहेत आणि तुम्ही मला वेळ आचारसंहिता लागायच्या आत द्या. आणि त्याच्यामुळं आज थोडासा उशीर का झाला तर हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळे बाय रोड यावं लागलं, त्याच्यावर तिथं जास्त वेळ गेला, नाही तर आत्तापर्यंत कार्यक्रम संपला असता. बरं, पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया. तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत. तसं सांगितल्यावर आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीनं. मित्रांनो, कधी कुणाचं काय होईल ते काळाच्या नियतीच्या पुढं तुम्हाला मला सांगता येत नाही. फक्त आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर लोकांच्या भल्याकरता, कुटुंबाच्या भल्याकरता, परिसराच्या भल्याकरता आपण काम केलं पाहिजे, ही आपली परंपरा आहे. शिवाय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण सगळेजण पुढं चाललेलो आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यागाचं स्मरण करतो आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो. अकोला तालुक्याचे श्रद्धास्थान माता कळसुबाई, भगवान अगस्ती ऋषी, श्री भगवान अमृतेश्वर आणि श्री गोरक्षनाथाच्या चरणी देखील मी या ठिकाणी वंदन करतो. आज आपल्या तालुक्याच्या आणि शहराच्या आणि इथल्या जनतेच्या भल्याकरता काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या डॉक्टर किरण लामटेंनी पाठपुरावा करून केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. एक तर अकोलेचा बस स्थानकाचा प्रश्न, तिथं काम आपण केलं आहे. बाजार तर लोकार्पण, जिथं तुम्ही बसलाय त्या परिसरामध्ये. धुमाळवाडी रस्ता, उपजिल्हा रुग्णालय, मला आत्ता डॉक्टर सांगत होते की दादा आहे ते रुग्णालय आता आम्हाला अतिशय कमी पडतं, फार मोठ्या प्रमाणावर OPD आहे आणि आमच्या दुर्गम भागातनं लोक येतात, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्हाला द्याव्याशा वाटतात, परंतु इमारत कमी पडायला लागली आणि आम्ही ठरवलं अकोलेकरांनो, यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना मी अनेक गोष्टी डोळ्यासमोर आणल्या.
एक तर पाठीमागच्या काळामध्ये करोनाचा काळ गेला त्यावेळेस डॉक्टरचं महत्त्व, आरोग्याचं महत्त्व, हॉस्पिटलचं महत्त्व, ॲम्ब्युलन्सचं महत्त्व हे आपल्याला सगळ्यांना समजलं आणि त्याच्यामुळं सगळीकडं ॲम्ब्युलन्स ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी आपल्या भाषणात केला. अनेक ठिकाणी चांगली चांगली उपजिल्हा रुग्णालय आमच्या गोरगरिबांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परवडत नाही. परवा एक कार्यकर्ता मला भेटला, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्याच्या घरातलं एक जण ॲडमिट होतं मुंबईला. मी त्यांना म्हणालो किंवा सगळं तुमचं व्यवस्थित झालं म्हणलं बिल किती झालं? तो म्हणला दादा 25 लाख रुपये बिल झालं. आता 25 लाख रुपये बिल सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणार आहे? आणि त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आयुष्मान भारत योजना ही केंद्राने दिलेली आहे. त्याच्यामध्ये 5 लाखाच्या रकमे एवढं वर्षाला विम्याचं संरक्षण हे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये 70च्या पुढं असणाऱ्या व्यक्तीला 70 का 75 त्याला अधिकचे 5 लाख, कारण वय झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याकरता खर्च जास्त होतो. तो त्या गरिबाला किंवा वयस्कर माणसाला परवडत नाही, मात्र त्याला तर जगण्याचा अधिकार असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत, ह्या पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज इथं काही शेकडो कोटी रकमेच्या कामाची भूमिपूजन आणि लोकार्पण उद्घाटन हा कार्यक्रम झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो. या भूमिपूजन लोकार्पणाच्या निमित्तानं मी अकोलेकरांचं पण अभिनंदन करतो, कारण त्याचा फायदा हा अकोल्याच्या तरुण पिढीला, वडीलधाऱ्यांना, मधल्या वयोगटातल्या लोकांना होणार आहे. रानावनात डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थानं निसर्गाचं संरक्षण केलेलं मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहतो. संवर्धन तर त्यांनी केलंच, परंतु आदिवासी बांधवांच्या लोककला, मी आत्ता इथं आल्यानंतर त्यांचे एक नृत्य चाललेलं होतं, पलीकडच्या बाजूला एक नृत्य चाललेलं होतं. 3 एक वेगवेगळ्या प्रकारची नृत्य मी आज बघितली. ती लोककला ही आपण जपली पाहिजे. ती लोकसंस्कृती, त्या प्रथा परंपरा निसर्गपूजक आहेत. तेच आपल्या देशाचं समृद्ध अशा प्रकारचं सांस्कृतिक वैभव आहे. निसर्ग संवर्धनातून मानव कल्याणाचा विचार देताना देशभरात राष्ट्र उभारण्याचं काम देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने त्यांचं योगदान आहे. त्या सर्वांचा, आपल्या सर्वांचा मला अभिमान देखील आहे. आदिवासी समाजाने कधी निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकलेलं नाही आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आदिवासी बांधव आपलं जीवन जगत असतो. आदिवासी बांधव कायम जंगलाचं रक्षण केलं आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचं काम आदिवासींनी केलेलं आहे आणि त्यामुळं हेच खऱ्या अर्थानं निसर्गपुत्र आहे असं मी तरी मानतो. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ह्या निसर्गपुत्र असणाऱ्या आदिवासी बांधवांना सोबत घ्यावंच लागेल. या संकल्पनेतनं राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना झाली आणि या विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासात मुख्य प्रवाहात आणण्याच्या करता विविध कोट्यवधी रुपयाच्या योजना आम्ही आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सतत आम्ही बसतो. आता परवाच एक गोष्ट घडली, थोडं मनाला वेदना झाल्या, परंतु तो त्यांचा हक्क होता. आमचे नरहरी झिरवाळ असतील, काही इतर आमचे सगळे आदिवासी आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांनी त्या पेसाच्या क्षेत्रामध्ये पेसामुळं रखडलेली भरती प्रक्रिया चालू करा अशी मागणी केली. मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रसंग मागं सर्वसाधारण गटातल्या मुलांच्यावर आलेला होता. या राज्यातल्या पेसा क्षेत्रातल्या विविध पदांच्या भरत्याकरता प्रक्रिया आजपासून काही दिवसापासून अडकली आहे आणि त्याच्यावर माझे आदिवासी तरुणी नाराज आहे. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी बांधवांनी कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं की ठीक आहे, आदिवासी मुलामुलींना मिळू द्या, आम्हाला पण मिळू द्या, त्यांच्या परीनं त्यांना द्या, आमच्या परीनं आम्हाला द्या. आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळं पुढं काही करता येईना. आणि मग आम्ही त्या दिवशी बसून तोडगा काढला की बाबा ह्याच्यातून कुठंही
मान तर राखला गेला पाहिजे. न्यायालयाचा कुठंतरी आम्ही ऐकलं नाही असंही होता कामा नये. आणि त्याकरता उद्याच्याला न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आम्ही त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले. त्यामध्ये या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आदिवासी आमदारांनी पण सांगितलं ठीक आहे, ह्या रस्त्याने जायला आमची हरकत नाही. आणि त्याच्यातून एक मध्यमार्ग काढायचा प्रयत्न केला. तुम्ही आता इतके जण बसलाय, माझ्याकडे राज्याचे अर्थ तिजोरीची चावी आहे. अर्थ विभाग आणि नियोजन विभाग माझ्याकडे आहे. आत्ता बोलत असताना माझ्या आधी अनेकांनी प्रास्ताविक केलं. आत्ता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माणूस कामाचा, माणूस हक्काचा, कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे, विकासाचा वारकरी अशा प्रकारचं एक माहिती पुस्तिका तुमच्याकरता काढलेली आहे. हे केलं, 5 वर्षात काय केलं ते दिलं आणि जनतेच्या आशीर्वादातून पुढं 5 वर्षाच्या करता आम्ही काय करणार आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जे केलं त्याच्यात अकोलेकरांनो मला 5 वर्षामध्ये 3च वर्ष कामाची मिळाली. पहिल्या 2.5 वर्षात वर्षभर तर करोनात गेलं. नंतर आम्ही 1 वर्ष सत्तेमध्ये नव्हतो. 5 वर्षात 2 वर्ष वाया गेली. 3 वर्ष राहिली. 3 वर्षात तुमच्या या बहादर रुबाबदार डॉक्टर लहामटेंनी माझ्या मागं लागून, आमच्या मंत्र्यांच्या मागं लागून आपला कायापालट करण्याच्या करता 2500 कोटी रुपयाची कामं मंजूर करून घेतली. 2500. अकोलेकरांनो मी अति सांगत नाही, परंतु मला ती 2 वर्ष वाया नसती गेली तर आणखीन मी तुमच्याकरता कामं करू शकलो असतो, आणखीन मी तुमच्याकरता निधी देऊ शकलो असतो. कारण करोनाच्या काळामध्ये सगळं अर्थचक्र थांबलं. अकोल्याची बाजारपेठ थांबली, दुकानाला धंदा नव्हता, लॉकडाऊन होतं, काही कारखाने बंद पडले, 3 शिफ्टचे कारखाने 1 शिफ्टमध्ये आले. करायचं काय? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही रे बाबा करतायत. मलाही कळतं गरिबाला दिलं पाहिजे, मलाही कळतं माझ्या बळीराजाला दिलं पाहिजे, मलाही कळतं माझ्या आदिवासी समाजातल्या बांधवांना भगिनींना दिलं पाहिजे. पण हे करत असताना राज्याच्या तिजोरीमध्ये वर्षभरामध्ये किती टॅक्स येतो आणि मग त्याच्यातनं पगार, पेन्शन आणि कर्ज हे जे पैसे जाऊन जे पैसे राहतात त्याच्यातनं मला विकास करावा लागतो, त्याला पैसे द्यावे लागतात. त्याच्यातून रस्ते, त्याच्यातून लाईट, त्याच्यातून पाणी, त्याच्यातून बस स्थानकं, हॉस्पिटल, प्रशासकीय इमारती, पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, किती नावं सांगू, हे सगळं करावं लागतं. आज देखील मला इथं आल्यानंतर इथं सांगण्यात आलं की दादा तुम्ही भंडारदरा निळवंडे धरण पाणी संयुक्त जल व्यवस्थापन त्याच्या संदर्भात आम्हाला निळवंडे धरण पर्यटन विकासासाठी चांगल्या पद्धतीनं नौकाविहार जलक्रीडा सुविधा द्या. बरोबर आहे. तुम्हाला माहीत नाही मायमाऊलींनो, बांधवांनो, आत्ता मी कोयनेच्या ठिकाणी तापोळ्याला दिलेले. तिथं कोयनेचं प्रचंड मोठं पाणी, लोक जातात, सुट्टीला पर्यटनाला जातात, आनंद घेतात, फॅमिलीला नेतात, मुलाबाळांना नेतात. त्याच्यातनं मी आता उजनीला मंजूर केली. त्याच्यामधनं विदर्भात मी त्या ठिकाणी असलेल्या गोसीखुर्दला मंजूर केलं. हे आता कामं सुरू झाली. आपल्यातले काही मी लोक देईन, ते दाखवीन आणि ते आपल्या इथं रोजगार देणारंच काम आहे. त्याचं अनुकरण धरणाच्या सुरक्षिततेला कुठेही धक्का न लावता, कुठेही काही नौकाविहार करत असताना पूर्णपणे सुरक्षितता बाळगून त्याच्यामध्ये जे जॅकेट असतं त्या सगळ्या गोष्टी त्या वापरून आपण त्याबद्दल पुढं जाणार आहोत. मी तुम्हाला शब्द देतो की ह्या वेळेस तुम्ही माझं ऐकलं, परंतु 2 वर्ष आपली त्याच्यात वायात गेली, पुढं वायात जाणार नाही. केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं आहे. पहिल्या 100 दिवसात मोदी साहेबांनी करोडो रुपयाच्या योजना, आपलं पालघर जसा आपला आदिवासी भाग आहे तसा पालघरला आदिवासी भाग आहे, पालघर आदिवासी जिल्हाच आहे. त्याच्यानंतर तिथं ठाण्याचा काही भाग आदिवासी आहे. त्याच्यामध्ये पालघरच्या परिसरामध्ये वाढवण बंदर दिलेलं आहे.
तुम्ही आश्चर्य कराल अकोलेकरांनो, 75,00,000 कोटी रुपयाचा, पाऊण लाख कोटीचा बंदर आहे. जगातल्या 10 बंदरापैकी एक आहे. 10 ते 12 लाख मुला मुलींना तिथं काम मिळणार आहे. विमानतळ आम्ही तिथं करणार आहोत. हे केलं पाहिजे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज डॉक्टर लामटे माझ्या मागे लागायचे, MIDC करा, MIDC करा. आम्हाला इथं पाहिजे तेवढी जमीन नाही मिळाली. MIDCला मोठी जमीन लागती, परंतु जेवढी मिळाली त्याच्यात त्या ठिकाणी MIDC करण्याच्या बद्दलची आम्ही पावलं उचलली. पण माझी विनंती आहे, अजूनही विचार करा. आम्ही चांगला मोबदला देऊ. समृद्धी महामार्ग जात असताना अनेक म्हणले, अरे आमच्या जमिनी जातील, आम्हाला नाही द्यायचं. आम्ही 5 पट मोबदला दिला. जमिनीच्या किमतीच्या 5 पट दिला. सगळ्यांनी जमिनी दिल्या. आज तो नागपूर ते मुंबई महामार्ग जवळपास पूर्णत्वाला गेला. सोय झाली. वाहनं त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये दूरवर जायला लागली. वेळेची बचत झाली, इंधनाची बचत झाली. हे करावं लागतं. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यामध्ये देखील पुढच्या काळामध्ये डॉक्टरशी आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कैलास असेल, त्याच्यामध्ये सीतारामजी असतील, कपिल असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांची अपेक्षा आहे की हा तालुका पर्यटन तालुका करावा. इथं शहापूर शिर्डी रेल्वे मार्ग वाया अकोला तालुका करून कहता आलं तर ते केलं पाहिजे. पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्ग, त्याचा एक थांबा हा आमच्या अकोला तालुक्यामध्ये. त्याशिवाय दळणवळणाचं काम होऊ शकत नाही. आमच्या लोकांना जायचं यायचं म्हटलं तर सोय तर पाहिजे. बरं, सगळ्यात स्वस्त जाणारं येणारं प्रवास कशातला आहे? रेल्वेचा आहे. त्याच्यानंतर पाण्यामधला आहे. पाण्यामधनं वेळ लागतो. रेल्वेतनं आता वंदे भारत ट्रेन, काही जण बसला असाल किती फास्ट जाते. आता बुलेट ट्रेन येणार आहेत. काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. आपण बदलतोय. त्याकरता तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. त्याकरता तुमची साथ पाहिजे. केंद्रात आपलं सरकार आलेलं विचाराचं, ते आल्यानंतर आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली. मागं कांदा निर्यात बंदी होती. आम्ही त्यांना सांगितलं नाही, आमच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे, त्याशिवाय त्याला भाव मिळणार नाही. आता कांद्याचे भाव पहिल्यापेक्षा चांगले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तांदळावरची बंदी उठवा, निर्यातीची उठवली. त्यांना सांगितलं सोयाबीनला भाव द्या. आता उसाला चांगला भाव मिळण्याकरता त्यांनी 5-6 वेळेला FRP वाढवली. मी त्यांना सांगितलं नुसती FRP वाढवू नका, MSP मिनिमम सपोर्ट प्राईस ती वाढवली पाहिजे. ती MSP वाढवायला सांगितलेली आहे. आता ती वाढवल्यानंतर पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हे का आम्ही करू शकतो? का तर तिथं नरेंद्र मोदी, अमित शहा, पियुष गोयल, नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान कालच पोहरादेवीच्या तिथल्या कार्यक्रमाला आले होते. हे आमच्या ओळखीचे. विरोधक उद्याच्याला सांगतील ते आमचं ऐकत नाही. म्हणून विरोधकांचा विचार करू नका. सत्ताधारी पक्षाचा विचार करा, कारण त्याच्यातनं आपलाही फायदा होणार आहे. आम्ही केंद्राकडे जाऊन कमी व्याजाने पैसे आणू शकतो. जो चंद्रबाबू नायडूने आंध्र प्रदेशमध्ये आणि नितीश कुमारने मध्य प्रदेशमध्ये नेला, बिहारमध्ये नेला, चुकून मी मध्य प्रदेश म्हणलं, बिहारमध्ये, ते तिथले मुख्यमंत्री आहेत, तसं आम्ही पण आणू. आज आम्ही जे काही अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पावसामुळे पिकं वाया गेली, त्याच्याकरता NDRF SDRFकडनं सगळ्यात जास्त निधी केंद्राकडनं आम्ही आणला. का तर तिथं ओळखीचे लोक आहेत. जर त्या विचाराचेच लोक इथं असतील तर कामं होणार आहे. नसतील तर हे निवडून येणारे म्हणतील आमचं तिकडं सरकार येईल तेव्हा बघू. अरे 4.5 वर्ष वाया जातील ना. इथं वेळेचं महत्त्व आहे ना. आज माझ्या मायमाऊली इथं इतक्या आल्या. मी यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी जातो तिथं प्रचंड संख्येने मायमाऊली येतात. मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो भावाच्या नात्याने. मला इथं आल्यानंतर एवढ्या राखी बांधल्या. काहींना आता ते बांधताच नाही. जेव्हा मी रक्षाबंधन झालं, आम्ही रक्षाबंधनाची ओवाळणी त्यांना दिली. त्यांना जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500, सप्टेंबरचे 1,500 दिले. आज मायमाऊलींना सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण तुम्हाला 8 दिवसाच्या आत द्यायची व्यवस्था करतो. ऑक्टोबर नोव्हेंबर. बांधवांनो, शेवटी हे आपल्याच घरच्या
मायमाऊली आहेत. त्याचा फायदा तुम्हाला पण काही प्रमाणात होणार आहे, कारण तुमच्याही घरात पैसे येणार आहेत. पण पैशाचा हक्क तुमचा नाही, त्यांचा आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या. तुम्हाला इतके दिवस तुमच्याच हातात कारभार आहे, त्यांना करू द्या ना. तिलाही वाटते ना, अकोल्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर मला माझ्याकरता काहीतरी घ्यायचं आहे, पण घेता येत नाही तिला, कारण पैशाची नड भागवता येत नाही. ती नवऱ्याकरता घेते, मुलाबाळांकरता घेते, प्रपंचाकरता घेते. तिला वाटत नाही की मला पण काहीतरी घ्यावं. तिनं कितीदा मुरड घालायची, कितीदा मनाला सांगायचं नको पुढं घेऊ पुढं घेऊ. अरे दिवस चालले, कधी पुढं घेऊ कधी पुढं घेऊ. त्याकरता आम्ही योजना सुरू केली, आमची टिंगलटावाळी केली. विरोधक कोर्टात गेले बंद करायला. काय वाईट आहे? जर माझ्या गोरगरीब आणि गोरगरिबांच्या मायमाऊलींना देतोय ना, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना देतोय. मी आता काहींना भेटतो, माऊली बहीण लाडकी बहीण पैसे मिळाले का? वय दादा मिळाले पैसे. ते हसते, चेहऱ्यावर आनंद दिसतो, समाधान दिसतं. ते तर आम्हाला पाहिजे. रडका चेहरा बघून काय करता? सगळ्यांनी समाधानाने जगा ना. ते जगण्याच्या करता काय कमी पडते ते सांगा ना. आपण आहोत ना. आपण त्या संदर्भामध्ये आज केंद्र सरकार देखील, काल आम्ही पंतप्रधानांच्या बरोबर होतो, करोडो रुपयाच्या कामाची भूमिपूजनावर उद्घाटन केली. कुठं मेट्रोची कामाची उद्घाटनं, कुठं त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. फार मोठं काम आपलं झालं. वर्षानुवर्ष कुणी करत नव्हतं. आज तुमच्या माझ्या भाषेला एक मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. हे झालं नव्हतं. अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु नुसतंच खोटी आश्वासनं दिली. आज माझ्या मायमाऊलींना जशी मदत केली तसं वर्षाला यांना 3 गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे. मी आत्ताच माहिती मागवली. पात्र 70 लाख आहेत. अजून काही कागदपत्राची अपूर्ता राहिली. 41 लाख कुटुंबांना 285 कोटी रुपयाचं वाटप केलं आणि 4 महिन्यातनं 1 गॅस सिलेंडर आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवतो. आता वर्षातनं 4-4-4 12 महिने ह्याच्यातनं त्यांचं सगळं भलं होणार आहे असं मला माझा दावा नाही आहे. पण काही ना फुल ना फुलाची पाकळी. जर एखाद्याला 6 सिलेंडर लागत असतील वर्षाला, 3 तिच्या पैशाने घेईन, 3 आमच्या पैशाने घेईन. आमच्या म्हणजे सरकारच्या. ते आम्ही केलंय. ह्याच्या आधी कुणी केलं नाही. आम्ही गरिबांच्या मुली शिकत नाही आहेत कॉलेजला. आदिवासींच्या आणि मागासवर्गीय मुलींना शिक्षणाकरता सवलत आहे, फुकट शिक्षण. पण इतर पण समाज आहे ना, त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय समाज आहे, भटका समाज आहे, बहुजन समाज आहे, सर्वसाधारण समाज आहे. त्याच्यात गरिबी आहेत ना. त्यांच्या मुलींना वाटतं की माझे आईवडील गरीब म्हणून मला शिक्षण घेता येत नाही. आता तिला पण फ्री शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. गरिबाच्या घरातल्या मुलीला कॉलेजचं शिक्षण फ्री. काय वाईट केलं? तिला शिकायचा अधिकार नाही? आम्ही त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ताराबाई महाराणी यांची नावं घेतो, ह्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. परंतु आज देखील ह्या काळामध्ये आमची गरिबाची मुलगी कॉलेजचं शिक्षण घेऊ शकत नाही. ही आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शोकांतिका नाही का? मग त्याच्यामध्ये 2-3 हजार कोटी गेले तरी काय वाईट आहे? गरिबाची मुलगी शिकली तर ते कुटुंब पुढे शिकतं, पुढं येतं. ह्याचा विचार आम्ही केला. गरिबाला त्या 1,500ची किंमत माहिती आहे, श्रीमंताला काय माहिती आहे? ह्या गोष्टीचा विचार आपण करा. आमचे विरोधक त्यांना पोटात दुखायला लागलं, अरे आता कर्ज काढलं. अरे मी 10 वर्ष या अर्थसंकल्प सांभाळतोय. 10 वर्ष महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सांभाळतोय. जे राज्याला झेपेल हेच द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. उगीच ऋण काढून सण साजर करणारा मी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये हे निवृत्ती बागुजी
रेवगडे आहेत का हो इथं? ते बिल कुणी दिलं? हा हो का? मी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं, माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके आहेत का? दोडके नाही, तुम्ही पण लाडक्या आहात. त्याकरता कालच्या 1 ऑक्टोबरपासून माझ्या बांधवांच्या जो दूध धंदा करतो गाईचा, त्याच्या दुधाला 1 ऑक्टोबरपासून मिळणारा समजा 28 रुपये दर, त्याच्यात अधिक 7 रुपये राज्य सरकार तुम्हाला सबसिडी देणार. इन्सेंटिव्ह का? तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. म्हणजे 35 रुपये दर मिळणार 1 ऑक्टोबरपासून, आणि 30 सप्टेंबरपर्यंत इन्सेंटिव्ह 5 रुपये होता. हे आम्ही केलं ना, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. एवढ्यावर मी नाही थांबलो मित्रांनो. आता तुमची 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, हे 7.5 हॉर्सपॉवरचं बिल ह्या निवृत्ती भागूजी रेवगडेंचं 18,465, महाराष्ट्र शासनाने भरले 18,465, ग्राहकांनी भरायची रक्कम 0. हे बघा बिलं, अशी बिलं आम्ही देतोय. 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर. मला जे माहिती आहे, माझा गरीब शेतकरी, अल्प अत्यल्पभूधारक लहान शेतकरी 3ची, 5ची, जास्तीत जास्त 7.5ची मोटर वापरतो. आता काही जण येतात हळूच काना सांगतात, दादा 7.5 कशाला, 10 करा ना, 10 वाला मोठा शेतकरी आहे. त्यालाही आत्ता मी लगेच करत नाही. आत्ता मी 44 लाख शेतकऱ्यांना, किती? 44 लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचं लाईट बिल माफ केलंय. माफ केलं म्हणजे तिजोरीतनं तुमचे पैसे महावितरणला भरले, म्हणून तुम्हाला बिल 0 आहे. का? तर तुम्ही काळ्याची सेवा करावी, तुमचा प्रपंच सुधारावा, मुलाबाळांचं भलं करावं, शेतीवाडी उत्तम करताना ऊसाची पिकं घ्या, भाजीपाला घ्या, फळबागा करा, जे काही करायचं ते तुम्ही करा. आत्ता डॉक्टर लहामटे, सीताराम गायकर, कैलास, त्याच्यामध्ये सारखे कपिल वगैरे सांगत असतात की दादा इथं पाठीमागच्या काळामध्ये पिंपळगाव खांड, तुम्हाला सगळ्या अकोलेकरांना माहिती आहे, पिंपळगाव खांड नियमात बसत नव्हतं. मी नियमात बसवलं, विशेष बाब करून सही केली, तेव्हा ते झालं. तरी प्रश्न अजून प्रलंबित आहे. काय? काहींचं म्हणणं की त्याच्यामध्ये पाणीसाठा वाढवा, फेरवाटप करा, आम्हाला अधिकचं पाणी मिळू द्या. ही लोकप्रतिनिधींची, आमच्या सगळ्यांची मागणी, रास्त मागणी. कारण जर तुमच्या अंगात किती तुम्ही पाणीदार असाल, अरे तुझ्या शिवारात पाणी नसेल काय करणार तू, हे मला माहिती ना. आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात दुसरा एक मार्ग काढायचा ठरवलं. तुम्ही काळजी करू नका, पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुकींचं मतदान आहे. आम्ही महायुतीच्या सरकारच्या मार्फत अनेक उमेदवार 288 मतदारसंघात उभे करणार आहोत. काही ठिकाणी घड्याळ चिन्ह असेल, काही मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह असेल, काही मतदारसंघात कमळ चिन्ह असेल. हे चिन्ह महायुतीचे आहे. तुमच्या इथं घड्याळ, या घड्याळाचा बटन त्या ठिकाणी दाबा, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा. आता त्या घड्याला 5 वर्षाचा अनुभव आला आहे, त्याच्यामुळं अनुभवातनं माणूस बरंच काही शिकतो. त्याच्यातून आपण हे राहिलेली कामं आणि हे काही पर्यटन, त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातले आपले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, हे त्या ठिकाणी नौका विहार, हे असे वेगवेगळे प्रकार असतील ते आपण घेऊया. आपल्याला आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. मी मगाशी सांगितलं, महिलांना आम्ही वर्षाला किती 1000 कोटी देतो माहिती आहे? माझी लाडकी बहीण योजनेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये देतो. 46,000 कोटी. 46,000 कोटी रुपये काय त्यांच्या घरात ते ठेवणार नाही. काही जण म्हणतात दादा
अरे भावा, तुम्ही पैसे दिले, माझं ब्लड प्रेशरच्या गोळ्या मी आणू शकले, माझा आता तब्येत चांगली झाली. काही म्हणते ह्या रक्षाबंधनाला मी राखी तयार करण्याच्या करता दोरा, मणी आणि ज्या गोष्टी लागतात त्या आणल्या, कारण पहिला 3,000चा हप्ता होता, 2 महिन्याचा दिला तुम्हाला. त्या 3,000त त्या माझ्या मायमाऊलीनं 20,000 रुपयाच्या राख्या तयार करून विकल्या. 20,000 रुपये. परवा मी ह्याला होतो विदर्भात, तिथं ती मायमाऊली विदर्भात नाही मराठवाड्यात, ती परळीला, ती मला म्हणली की दादा मी सासूबाईंनी मला 3,000 रुपये मिळाले, त्याच्यामध्ये नवरात्र उत्सवात, गणेश उत्सवात असं काही काही सुशोभीकरण करावं लागतं, तसं मी करून विकले, मला 15,000 रुपये त्याच्यात झाले. महिला पण डोकं चालवतात, काही शिलाई वगैरे मशीन वगैरे त्यांचं त्यांनी केलं. आज हे केलं पाहिजे, शेवटी हा पैसा इथं राहणार नाही, हा पैसा इथल्या बाजारपेठेमध्ये जाईल, छोट्या मोठ्या दुकानात जाईल, त्याचा धंदा वाढेल. हे अर्थचक्र आहे, हे विसरू नका. ह्या पद्धतीनं हे महायुती सरकार काम करत आहे. माझी आपल्याला विनंती आहे, विरोधक येतील, आम्हाला कुणाला टीका टिप्पणी करायची नाही. मी जे जनसन्मान यात्रा निघाल्यापासून कुणावरही टीका टिप्पणी करत नाही. आम्हाला आमचा कार्यक्रम, बांधवांच्या करता केलेलं दुधाचे दरवाढ, माझ्या बांधवांच्या करता 0 लाईट बिलाचं आता हे सगळं चालू ठेवायचं असेल, माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर फ्री, या पुढच्या अनेक योजना, तर काय करावं लागेल, तिचं सरकार आणावं लागेल. त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल, घड्याला मतदान करावं लागेल. ह्याला बटन दाबलं की आमचा लांबटे आला, लांबटे आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्त्वाचा असतो. आणि मग तिथं जे काही 145च्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं. तुमच्या योजना त्या ठिकाणी चालू, तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम आमचं, त्याला तुमच्या पिकाला दर द्यायचं काम आमचं. आम्ही केंद्रात जाऊ, सरकार आणलंय, आता निधी द्या. तिथं नोटा छापायचा अधिकार त्यांना आहे, आपल्याला नाही आहे, RBIला आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. ह्या गोष्टीचा विचार अकोलेकरांनो करा. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. 1 वर्ष डॉक्टरला विचारा, सीताराम गायकरला विचारा, बाकीच्यांना विचारा. अरे 1 वर्ष सत्ता नव्हती, कामं थांबली, कामाला स्टे मिळाले, मंजूर कामं थांबली, विकास कामाकरता आम्ही गेलोय. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अगस्ती कारखाना सगळ्यांनी प्रयत्न करून उभा केला, आदिवासी तालुक्यातला कारखाना, तो कारखाना अडचणीत आला. मी मागं कारखान्यावर आलो होतो, सगळी मंडळी मला सीताराम गायकरांच्या सहित भेटली. आमदारांनी सांगितलं दादा काहीतरी मार्ग काढा. मी शेतकऱ्याच्या संस्थांना मदत करणारा शेतकऱ्याचा सुपुत्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं तसं NCDCकडे प्रकरण पाठवलं, म्हणजे केंद्र सरकारकडं. केंद्र सरकारमध्ये आमचे ऐकणारे होते म्हणूनच मी मंजूर करून आणलं ना, नाहीतर आणलं असतं का? नाहीतर काय अवस्था झाली असती दुसऱ्याच्या दारात, हे आमचा ऊस घ्या रे, हे आमचा ऊस घ्या रे. अरे आपल्याकडं असताना कशाला दुसऱ्याच्या दारात जायचं? आपण करू ना दुरुस्त, आहे ना तेवढी धमक आणि ताकद आपल्यात. आम्ही पण कारखाने चालवतो ना, त्या पद्धतीनं मदत केलेली आहे. मी येताच गाडीत कैलासला गायकरांना, लांबट्यांना विचारत होतो की काय अजून अडचण आहे का, काय नाही. साखर आयुक्त आपल्या विचाराचं, म्हणजे सहकार खातं आपल्याकडे दिलीप वळसे पाटलाकडं, राष्ट्रवादीकडेच आहे. पोलीस खातं आपल्या देवेंद्रजींच्याकडे, आपल्या भाजपच्या नेत्यांकडे. अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम चाललेला आहे. माझी तुम्हाला सांगणं आहे, त्याच्यामध्ये काही जण मागची दिशाभूल केली. काय केली? मागासवर्गीयांना, आदिवासींना सांगितलं अब की बार 400 पार 400 पार. आता म्हणले घटना बदलणार, आरक्षण काढणार, संधी जाणार.
अरे म्हणलं कोण सांगतंय काय, कुणी खोटं बोलतंय राव. शेवटी मला सांगावं लागलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला कोणी मायेचा लाल धक्का लावू शकत नाही. आज आम्ही आरक्षणाचा आदर करतोयच ना. पंतप्रधानांनी शपथ घेताना पहिल्यांदा संविधानाच्या इथं नतमस्तक झाले, मग शपथ घेतली. खोटा प्रचार केला आमच्याबद्दल, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. 0.5% मतं कमी पडली, अर्धा. पण जागा किती गेल्या याचा विचार करा ना. आता आपल्याला करोडो रुपयाचा निधी त्या बाबतीत आणायचा आहे. आम्ही गरिबांच्या करता तुम्हाला माहिती आहे बार्टी काढलं, मागासवर्गीय समाजाच्या करता. त्याच्यातनं त्या मुला मुलींना सवलती देतो. आदिवासींच्या करता टाटी काढलं, त्याच्यातनं आदिवासी बांधवांना आम्ही मुला मुलींना मदत करतो. काही वर्गाकरता अमृत काढलं, अमृत संस्था. तुम्हाला माहिती ना, त्या अमृत त्या संस्थेतनं त्या मुला मुलींना, मराठा समाज आणि याच्याकरता सारथी काढलं. त्याच्यातनं अण्णासाहेब पाटील महामंडळातनं मदत केली जाते. त्याच्यातून त्या वर्गाला आम्ही मदत केली. ओबीसी करता महाज्योती काढलं, तिथं आम्ही त्यांना मदत करतो. हे सगळं करत असताना मातंग समाज म्हणला, राव दादा बार्टीमध्ये आमच्यावर अन्याय होतोय, आमच्याकरता काहीतरी काढा. त्यांच्याकरता आरटी काढलं. इथं आहे का मातंग समाजाचं कोणी? आरटी काढलं की नाही? त्यांना त्याच्यातनं मदत होती. माझा मुस्लिम समाज म्हणला, दादा आम्ही अल्पसंख्याक, आमचा काय विचार आहे का नाही? आम्ही भारतात आहे, आम्ही महाराष्ट्रात आहे, आम्ही अकोल्यात आहे. त्यांच्याकरता मार्टी काढलं आणि त्याचं काम सुरू केलं. समाजातल्या सर्व जाती धर्माला भेदभाव नाही केला. ह्या योजना, ही बिलमाफी जी केली, गाईचं दूध घालणारा शेतकरी भले कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्याचा व्यवसाय असेल, त्याला 7 रुपये 1 तारखेपासून जास्तीचे मिळणार लिटरला. फक्त दूध कोरं घालायचं, गाईच्या सडातनं पिळायचं, डायरेक्ट डेअरीला घालायचं. भेसळ काय करायची नाही. कारण कुठली तरी कच्ची बच्ची मुंबईतली ते पितायत, पुण्यातली पितायत. गरीब कुणाच्या कच्च्या बच्चांना खराब दूध देण्याचा अधिकार तुमचा माझा नाही आहे. मध्ये तर मी म्हणलं, जे भेसळ करतील त्याला फाशीचीच शिक्षा करा, पण ते अजून मंजूर नाही झालं. त्याच्यामध्ये आमच्या ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या मायमाऊली, लाडकी बहीण, जात बघून योजना आणली. सगळ्या जाती धर्माच्या माझ्या महिला गरीब असतील त्यांना योजना. लाडकी, ते लेक लाडकी एक योजना आहे आमची. त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत त्या मुलीला, जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 टप्प्यामध्ये आम्ही देणार. आई वडिलांनी त्यांचं बघायचं. आम्ही सरकारकडनं, ते आमची कन्या आहे, ह्या महाराष्ट्राची मुलगी आहे, सुकन्या आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी देतोय. त्यांच्याकरता पिंक ई रिक्षा योजना आम्ही आणलेली आहे. ह्या अनेक अशा प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि काही जण तरुणी म्हणले, राव आता भावांना झालं, मायमाऊलींना झालं, बहिणींना झालं, बांधवांना दिलं, आमचं काय? त्यांच्याकरता 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये स्टायपन, ITI किंवा पदवीधारकांना 8,000 रुपये स्टायपन, आणि पदव्युत्तर शिक्षणधारकांना 10,000 रुपये. त्यांनी 6 महिन्याचा वगैरे कोर्स करायचा. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देणार. आणि तो अनुभव आल्यानंतर त्यांनी त्या कारखान्यात काम करावं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्याकरता बँकेतनं जाऊन कर्ज काढावं. ह्या घटकाला ह्या योजना आम्ही त्या ठिकाणी दिल्या. यंदा आम्ही वारकऱ्यांना पण त्यांच्या दिंड्यांना 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आणि आत्ता मला डॉक्टर सांगत होते, एका भगिनीला विचारलं, ती म्हणली मी 65 वर्षाच्या पुढची आहे, मला कुठली योजना नाही आहे. तिच्याकरता वयोश्री योजना आणलेली आहे, त्याच्यातनं आम्ही तिला मदत त्या ठिकाणी करतोय.
ह्या पद्धतीनं बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आरटी, TRTI, 1RT या संस्था आम्ही स्थापन केल्या. तसंच गुरव, लिंगायत, नाभिक, रामोशी, वडार, सुतार, विणकर, ब्राह्मण, राजपूत, सोनार, आर्यवैश्य, जैन, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी ह्या समाजाच्या करता देखील आम्ही महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन केल्या. त्याच्यातनं त्यांना मदत करणार आहे. कुठलाही घटक ह्या तिथं राहता कामा नये अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. बरेच इथं प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या संदर्भात मी अनेक गोष्टीचा इथं उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपला आमदार हा हरहुन्नरी आमदार आहे. अतिशय व्यवस्थितपणे मी त्यांना तालिकेचं अध्यक्षपण केलं. तालिकेवर बसून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम तिथं केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. जे काही जबाबदारी आपण टाकू ती जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडतात. पोलीस पाटलाचं मानधन आम्ही वाढवलं, कोतवालाचं वाढवलं, आशा सेविकेचं वाढवलं, गटप्रवर्तकाचं वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं वाढवलं, सरपंच उपसरपंचाचं पण दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं वाढवलं, बचत गटाला पण आम्ही पूर्वी 15 लाख द्यायचो होतो, आता 30 लाख रुपये देतो. बचत गटाचं काम पण इथल्या माझ्या महिला अतिशय चांगल्या प्रकारे करतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता लखपती दिदी ही पण योजना केंद्र सरकारने आणलेली आहे. त्या योजनेचा लाभ माझ्या सहकाऱ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझी एवढीच जाता जाता विनंती, काही झालं तरी गायकरजी, सीताराम गायकर असतील, कैलास वागचौरे असतील, सगळे माझे सहकारी असतील, तुम्हाला कधी अडचण येऊन दिली नाही. ज्या ज्या अडचणी आल्या त्याच्यातनं आपण मात करण्याचा प्रयत्न केला, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मला इथल्या राष्ट्रवादीच्या आणि इतर पण मित्रपक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही राज्याचं भलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु तो प्रयत्न करत असताना तुमचे आशीर्वाद, तुमची साथ, तुमचा भरभक्कम पाठिंबा माय माऊलींनो, बहिणींनो मला पाहिजे. मी राखीच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे, हा असा तसा नाही आहे. बांधवांनो, तुम्हाला मी सांगतो, माग सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज माफी केली. गायकर तुम्हाला आठवत असेल, एक दिलं 0चं, पुढं सरकार आलं विलासरावांचं, काँग्रेसचंच, आणि पुन्हा बिलं द्यायला सुरुवात केली. मी विलासरावांना म्हणलं, राव असं ठरलं होतं, जाऊ दे म्हणले, ते इलेक्शनचं होतं, आता बिल लावायचं. आम्ही 3, 5, 7.5 पुन्हा सरकार आणायला मदत करा. तो हे ताकद तुमच्या पवित्र बटन दाबण्यामध्ये आहे, ते तुम्ही करा. मी पुढं 5 वर्ष तुम्हाला 5 हॉर्सपॉवर, 3 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोफत वीज देणार. आणि मी तुमच्या गरीब महिलांना, माय माऊलींना पुढं 5 वर्ष कायमचं लाडकी बहीण योजना चालू ठेवणार. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त साथ द्या. आणि हे करत असताना राज्याचा तर विकास करणारच, कारण केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे. काल मोदी साहेबांनी पण सांगितलं, आज पेपर वाचून बघा, खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र आता अजून माझी पुढची सभा होईल, ते फॉर्म भरल्यानंतर होईल. त्या सभेला मी येईन. अकोल्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून सांगायला. तोपर्यंत कुठं काही कुणाचं भांड्याला भांडं लागतं, लगेच तू असं म्हणलं का, मग मी चाललो तिकडं. मग तिकडचा काही नाराज झाला, तिकडून निघतोय, चाललो इकडं. इकडं तिकडं करून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद नेतृत्वात असावी लागते. माझी प्रशासनावर पकड आहे, कुणालाही महाराष्ट्रात विचारा, पकड आहे की नाही, अधिकारी माझं ऐकतात की नाही. आता सांगितलं चला महिलांना मध्ये बसवा, बसवलं की नाही. अरे बोलण्यात दम लागतो, दम, रग लागते, रग. त्यांना सांगितलं असतं, अहो पोलीस तिथं बसवा ना,
ते म्हणलं असतं चल रे कुठं बसवा. काम करून घेण्याची पण नॅक लागते आणि ती तुमच्या आशीर्वादामुळं आम्हाला 35 वर्षात आली आहे. त्याच्यातनं अजून राज्याचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं आपल्याला भलं करायचं आहे. करताना सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं आहे. अल्पसंख्याकांनो असा कुणी वाटून घेऊ नका की उद्याच्याला आम्हाला कुणी आधार देणार आहे का नाही. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधार देणारा पक्ष आहे हे मी अल्पसंख्याक समाजाला अधिकारवाणीनं सांगतो. आपण सगळे भारतीय आहोत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. हे आपण कदापि विसरता कामा नये. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते. त्याच पद्धतीनं आता इथून पुढे देखील जाताना सगळ्या जाती धर्माच्या समाजाला बरोबर घेऊन हा महाराष्ट्र देशामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यातून आपलं भलं करून घ्यायचं आहे. ते करा असा विनंती करतो. असं आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. आपण प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माती. धन्यवाद. धन्यवाद दादा. अकोले तालुक्यातील जनता आपल्या पाठीमागं आहेच. दादा आम्हाला तुम्ही आता मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे.